वेगाचा आणि वेगाचा स्पीडचा काही स्पर्धा केली नाही. त्यांनी काय केलं, बुद्धीचा वापर केला आणि त्यांनी काय केली, स्वतःभोवती फिरलेत आणि पुन्हा आपल्या आईवडिलांच्या काही इथली त्यांनी प्रदक्षिणा घातली आणि गणपती बाप्पा जिंकले. म्हणून गणपती बाप्पांना म्हणतात, बोला, बुद्धीचे देवता. आता आहेत विघ्नहर्ता आहेत. बरेच संकट ते काय करतात, नष्ट करतात भक्तांचे आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेले आहेत. ते म्हणतात की मी जसे संकट हे केलेले आहेत, विघ्नहर्ता आहेत, काय करा, स्वतःच तुमचे संकट तुम्ही दूर करा. सुख करता दुःख करता आहे ना, सुख जे आहे तुम्ही स्वतः ठरवलेलं आहे. सुख आपलं सुद्धा चांगलं होतं. लक्षात घ्या, जो व्यक्ती दुसऱ्यांसाठी जगतो तोच व्यक्ती खरा जगतो. लक्षात घ्या, स्वामी विवेकानंद म्हणतात की जो स्वतःसाठी जगला ते जीवनच नाही, जे दुसऱ्यासाठी जगतात ते खरं जीवन आहे. तरी छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांचे नाव झाले नाही. ज्यांचे आदर्श आपण घेतो त्यांनी आदर्श पेरलेत, परंतु या आधुनिक युगामध्ये आपल्या अंगाला आपल्या मनाला भिडून असा चिटकून बसलेला आहे का रावणासारखा. पहिले रावण, हिरण्यकश्यप, कंस हे दिसायचे डोळ्याने. आता एक कलियुगामध्ये काय आहे की जो रावण आणि हिरण्यकश्यपपेक्षा ताकदवर, तो कलियुगामध्ये मी म्हणजे माझ्या अटकलेला आहे आणि तो दिसत नाही. आणि तो मीपणा जेव्हा आपण बाजूला काढतो तर असे राक्षस हे दूर जातात आणि आपल्याला साक्षात भगवान कृष्णाचं, भगवान गणपतीचं, भगवान रामाचं आपल्याला दर्शन होतं.